घराचे कोपरे दिसतात. तर फायनली आपले तरव लावणी तर झालेली असते. घरचं शेड म्हटलं सकाळी पूर्ण होईल तर होय की नाही. तर फायनली आपला जुन्या घराकडचं शेत पूर्ण झालेलं असा. मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सगळेजण कसे आहात तर मजा असं असणार. तर आज सुद्धा आपलं शेतीचा दिवस हा. तर कालच्या दिवसात ना आपण एकादशी होती तर आपली आषाढी एकादशीमुळे आम्ही काय शेतीचं काम जास्त म्हणजे खणूचं वगैरे काय काम केलं नाही म्हणजे लावणी वगैरे केलं नाही. तर काल फक्त तरव काढलं त्याच्यामुळे काल काय व्लॉग करू नाही. तर आज व्लॉग करूचा कारण की आजचा आमचा म्हणजे बहुतेक झाला तर जुन्या घराकडचं शेवट होऊ शकता. तर बघूया काय होता की नाही तो. पण आता जाऊचा कारण कॉलेजमधनं वगैरे येईल आहे दररोजसारखं. आणि आता चाललं आहे कोपऱ्याच्या ठिकाणी. तर आता 12 म्हणजे 11:30-12 वाजत येईलच. मग चला आता कोपऱ्याकडे जाऊया आणि बघूया आज शेवट होता की अजून नव्हता वगैरे काय. तर सगळीजणं घराकडचे असत. तर चला जाऊया आता जुन्या घराकडे. तर मंडळ सकाळपासून आमच्या घरात लिहिले आणि त्यांनी बहुतेकसा काम उरकलेलं दिसतं. कारण की बघा हे काल हे कोपरे काढताना जरा लय त्रास झालो कारण पूर्ण सुकेट होती. आणि आज जरा काही रात्री सर पडल्यामुळे जरा ह्या झाला. तर 3 कोपरे झालेले असत आणि याचं चिखलसुद्धा केलेलं असतं. तर काकू आणि सगळे आताकडे लावणी वगैरे करून ह्याने कोपऱ्यातनं बाहेर पडलेत. आणि त्याकडे एका कोपऱ्यात चिखल झालो तो लावचो आणि काकाने हे कोपरं धरले नाही. आणि आमची मोठी वापा ना ती बाकी असा. तर संध्याकाळपर्यंत होईत असा तरी वाटता. तर बघूया मग काय तर हे बघा आज सकाळपासून मॉब काम केलं नाही. तर आपण नव्हतं कारण आपण कॉलेजला गेला आणि आपल्या घरातल्यानी सगळ्यांनी बघू शकता. असं भावसुद्धा आपलं ना देवरुखला असता तो. तर तो आज काल इलो तेव्हा शेतीक मदत करू गेलो. तर आता तशी कामं चालू असत. तर ह्यो कोपरा आता मग सगळीजणं लावूक जातली. तर म्हणजे शेतीची कामं तर महत्त्वाचीच असतात. आणि शेतीची कामं सकाळपासून आज मी तर नाही होतं तर माझी 3 भावंडं असत ती होती. तर आज भावानं कॉलेजला सुट्टी घेतलेली आहे आणि ही बहीण ती 3-4 दिवस आता कॉलेजला गेलीच नाही म्हटलंच तरी हरकत नाही. तर शेतीच्या कामासाठी थांबले. आणि ह्यो भाव आमचो निशू तो जास्त देवरुखला. तर देवरुखसून अकडे गेलेलो असतं. शेतीचे कामं पण आहेत आणि सुट्टीसुद्धा. तर अशी सगळी कामं करू गेलेली असतात कारण शेती आपल्यासाठी महत्त्वाचीच असा. तर ती कामं करूसाठी गेलेली असतात. तर हे आपलं काम चालू असा. चला जरा इकडे हो बाळा. बाळा इकडे. तर आमच्या घरातले सगळे जाणकार आमचे मोठे आजोबा तुमका ब्लॉगमध्ये जास्त कामं सांगित नाही. पण आज कोपऱ्यात दिले होते आणि कोपऱ्यात काम चालू आहे त्यांचा म्यार घालतात. तर म्यार घालूची पद्धत दाखव तुमका. या बघा असे खुटे लावले जातात आणि खुटे लावून झाल्यानंतर ना तर आजोबा म्यार घालतात आमची. तर अशी म्यार लावली जात आहे लक्षात ठेवा. तसे खुटे मारले जातात आणि खुटे मारून झाल्यानंतर मग त्याच्यात माती वरची असतात. तर अशी म्यार आणि पूर्ण आमच्या शेतीतून काही नाही दिसता वरसून आज एकदम शेती लावल्यानंतर ना एकदम भारी वाटतं. तर मंडळी कोकणातलं ना अजून एक सुंदर असा एक तुम्ही काहीतरी दाखवते. तर हे कोके असत. तर कोणाकोणाक माहिती नाही कोके. तर हे कोपऱ्यातनं चिखलाच्या वेळी आपल्या सांगा दिसतं. तर बघू शकताच तुम्ही. तर हे बघा कडनं आपल्या हात लावायच्या आधी ना ते चालत असतं. पण हात लावल्यानंतर ना अचानक त्यांचं डायरेक्ट असं या बंद होतं. ते तुम्ही मला हातात घेऊन दाखवतं. तर बघितलास असे हातात घेतल्यानंतर ते बंद असतात. पण ते पाण्यात वगैरे ठेवलंच ना काही ते परत आपले चालावं लागतं पाण्यामध्ये. तर हे सगळे मेरेच्याकडे असं याची भाजी वगैरे सुद्धा खातात. तर कोणाकोणाक माहिती आहे त्या कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपलं आता लावणीचं काम करूया. तर कोके आता मी खाली टाकते इथे. तर कोकणातलं महत्त्वाचं काम घ्यायचं असतात तर म्यार लावतात. तर म्यार लावतं लय भारी काम असतं. आणि बिल बापून म्हटलं म्हणजे माझे पप्पा असतो आणि तिकडे आजोबा असतो. काकाने ट्रॅक्टर असतो ना तर दोघा म्यार लावतात. तर तुम्ही बघू शकता म्यार कशी काय लावलेलं असतं. तर कोकणातलं म्यार लावतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा काम आहे लावणीतला. कारण मेर जर येऊन वरती त्याला वगैरे लावतात. तर ते आजोबा मेर लावतात मस्तपैकी आणि त्याच्यानंतर पप्पा.
अशा प्रकारे पूर्ण तुम्ही मेर बघू शकता. तर असे सगळ्याच कोपऱ्यांची म्हणजे आमची जेवढी शेती आहे ना तिकडची सगळ्याची मेर लावलेली आहे आणि बाकी सगळे आपली लावणी करतो सगळे. तर आपला आहे बघा, आपला ह्या पाता आपण वरसून डायरेक्ट मेरेकडसून खाली पाता आणलेला असा. आता त्याला टोकाक नेऊन लावूया. चला. तर वाळीत ना हातपाय वगैरे धुवून झाले आणि आता आम्ही चालला वरती आमच्या जेवणाच्या ठिकाणी. आता दुपारच्या रेडीपर्यंतचं काम संपलेलं असा आणि आताकडे आपले आता एकच कोपरं फायनली रवलेलो असा. तो दुपारच्या रेडीनंतर आपलं काम पूर्ण होतालाच असा. तर आता जाऊया जेवच्या तिकडे आपल्या जुन्या पाठीमागे तुम्ही शेती बघू शकता. ही भारी वाटतं ना शेती, कमेंट करून नक्की सांगा. तर अशी शेती व्हायला ना तर एक नंबर वाटतं. तर रानात सगळा गावतात आपण घराकडसून ताटा वगैरे कसा आणतात. तर हीच आपली चवळीची पानं असत ना ते एकदम भारी. आणि चवळीच्या पानात ना रानातील खाऊची मजा काहीतरी घेतो. चवळीची पानं मी जरा कापून घेऊन येलं आणि घेऊन गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळेजण आपल्या पुढे सगळेजण बसलेले असत. तर भाऊ असा आणि सगळेच आपल्या घरातले. तर आता आम्ही जेव चालू करतो. तर चवळीच्या पानात ना अशी रानात जेवची मजा वेगळीच असा आणि जे मी माझ्या दररोजच्या व्लॉगमध्ये आता 2-3 दिवस बघित असतात. तर आणि आज घावणे होते जे पावट्याची भाजी नंतर डाळ भात सगळा असा. तर सगळा वाढपेचं आपलं काम चालू असा आणि आपल्याकडे जुनं घर असलं ना का जरा बरा पडता. सगळीच जण असत जेवतात आपलं जेवण वगैरे घेऊया. तर मंडळींनो तुम्हीसुद्धा यावा मस्तपैकी असा रानात जेवसाठी केळीच्या पानात. तर या जेवूया. जेवण वगैरे झालेलं असा आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर परत एकदा आपण हिला आपण कोपरा आहेत. तर एक कोपरं रोवलेला असा तो पूर्ण करूचा. फायनली आजचा जुन्या घराकडच्या दिवसाचा एंड होतो. तर चला काम करूक जाऊया. आज सपूनच जाऊचा. तर म्हणतो अर्ध्या कोपऱ्याचा आपल्या चिखल झालेला असा. तर शेवटचा कोपरा असा आणि त्याचं चिखल होतो. तर एकच कोपरं होलेलं पण कोपरं खूप मोठं असं ज्यासाठी संध्याकाळ झाली तो कोपऱ्यापर्यंत. तर तुम्ही बघू शकता मेर वगैरे सुद्धा घालून झालेले असतात सगळ्या आता पूर्ण. आणि तर आता आपण लावणीच्या कामात जाऊचा असं. तर इकडे सगळं आता पप्पा वगैरे खत मारतात थोडा अर्ध्या कोपऱ्यात. तोपर्यंत आम्ही लावूक घेतला आणि नंतर मग लावणी करून झाल्यावर मग फायनली आपला शेतीचं काम आजचा संपतला. तर चला मग लावूक जाऊया. ड्रोन होतो भारी वाटतं. ड्रोन सामान गोळा करा चला. कोणाक सांगता ती तर मंडळींनो फायनली आमचा जुन्या घराकडचा या पूर्ण झालेला असा आपला तरव लावणीचा काम. तर आपण सुरुवात केली आहे जुन्या घराकडपासून आणि त्याकडनं तुम्ही बघू शकता शेवटच्या टोकापर्यंत आपला जुन्या घराचे कोपरे दिसतात. तर फायनली आपली तरव लावणी तर झालेली असा. तर कशी वाटतं कमेंट करून सांगा तरव लावणी. आणि आहे ना मेरे ना लाल लाल एक नंबर वाटतं. तर हे बघा हय आपलं शेवट झालेलं असा कोणावरती. तर बघू शकता तर एक नंबर वाटतं की नाही. तर अशा प्रकारे आपला जुना घराचा शेत एक साईड तर पूर्ण आले. अजून शेत सगळा पूर्ण झाला नाही तर लावून अजून घराकडे बाकी आहे. तर आता हैना संपल्यानंतर घराकडे. तर मंडळीनं सगळा गुट्टाळा आणि आता चालला घराकडे. आपलं आता आकडचं काम झालेलं असा. जुन्या घराकडची शेती ओके झालेली असा. आजचा आपला जुन्या घराकडचा शेत म्हटलेलं सकाळी पूर्ण होईल तर होय की नाही. तर फायनली आपला जुन्या घराकडचं शेत पूर्ण झालेलं असा तर वगैरे लावून. तर आता उद्या डायरेक्ट घराकडचा चालू होतला तर घराकडे भेटाय. चला ब्लॉग आवडला असत पूर्णकडे जुन्या घराकडचं 2-3 दिवसाचं केलं. तर आवडलं असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटाय उद्याच्या ब्लॉगमध्ये.